महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून चंद्रपूर हे आधीपासून बदनाम आहे, पण आता चंद्रपूर महापालिकेच्या कृपेनं सर्वात अस्वच्छ शहर म्हणूनही चंद्रपूरची ओळख निर्माण होते की काय अशी परिस्थिती आहे। पाहुयात महापालिकेचे महामुद्देमधला चंद्रपूरवरचा खास रिपोर्ट। स्वच्छतेसाठी अनेक पुरस्कार मिळवलेल्या चंद्रपूर शहराची ही सध्याची स्थिती। गटारातील गाळ काढणं, तो गाळ उचलून कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांमध्ये टाकणं, आजूबाजूला वाढलेल्या झाडझुडपांची आणि कचऱ्याची साफसफाई करणं ही महापालिकेच्या स्वच्छता विभागाची जबाबदारी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी कंत्राटदार नेमला जातो, ज्याचे कंत्राटी कामगार हे काम करतात। मात्र गेल्या 2 वर्षांपासून गटार सफाई अजिबात नीट होत नाहीये असा आरोप नागरिक करतायत। गेल्या काही महिन्यांपासून काय 1-2 वर्षापासून जवळपास नाल्यांची सफाई केल्या जात नाहीये। त्याच्यामुळे डासांचा इतका प्रादुर्भाव वाढलाय आणि मग शेवटी खूप घाण झाली की आम्ही आमचा माणूस लावून नाली सफाई करून घेतो। आणि झाडं पण खूप वाढले आहे, झाडं साफ करायलाही कोणी येत नाही, काही तिथे मरून वगैरे पडलं तर आम्ही कंप्लेंट करून सुद्धा येत नाही। या ठिकाणी ज्या नाल्या आहेत ह्या खचलेल्या आहेत आणि बाजूबाजूला इतके झाडं वाढलेली आहेत की त्या झाडामुळे पाणी जात नाही, अक्षरशः माणसं सुद्धा येत नाही वारंवार तक्रारी करून, आणि इतका कचरा वाढलेला खेडेगाव तरी बरं वाटते, याप्रमाणे या नाल्यांच्या बाजूला एवढं झाडं वाढलेली आहेत की याचा त्रास आम्हाला होतो आहे। तर दुसरीकडे माजी नगरसेवक अधिक गंभीर आरोप करतायत। आयुक्तांनी आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराची नेमणूक केली आहे, ज्यांना आवश्यक संख्येपेक्षा अर्धेच कामगार नेमलेत असा आरोप आहे। कराराचा उघड भंग होत असताना कोणतीच कारवाई होत नाही। कचरा वाढलेला आहे, कचराचं काम टोटल बंद केलेलं आहे। आता जे काम आहे फक्त नालीचा गाळ काढणे, तो गाळ उचलणे आणि तो गाळ ट्रान्सपोर्ट करणे, परंतु त्याच्या आजूबाजूचा कचरा साफ करायचा नाही असं प्रशासनाचं कंत्राटदाराला स्ट्रिक्ट निर्देश आहे। देशमुख यांच्या आरोपात तथ्य आहे असं वाटतं। याचं कारण म्हणजे शहरातील प्रत्येक गटाराची किमान 15 दिवसात एकदा सफाई व्हावी असा केंद्र सरकारचा नियम आहे। चंद्रपूर शहरात एकूण 900 किलोमीटर लांबीची गटार आहे, म्हणजे एका दिवसात 60 किलोमीटर गटारांची सफाई होणं गरजेचं आहे। मात्र कंत्राटदारानं लावलेलं मनुष्यबळ हे दिवसभरात जास्तीत जास्त 25 किलोमीटर गटार सफाई करू शकतं, म्हणजेच 15 दिवसात केवळ 375 किलोमीटर लांबीच्या गटारांची सफाई होऊ शकते। इतक्या उंचीमध्ये जर झाडं झुडपे वाढली असेल, जर रोपटे वाढले असेल, तर याचा अर्थ किमान 6 महिने 8 महिने तरी इथे कोणीही ढुंकून पाहिलेले नाही, आणि हीच अवस्था जी आहे ती संपूर्ण शहराची आहे। याला मुख्य कारण म्हणजे चंद्रपूर महानगरपालिकेचं या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। आता तुम्ही विचार करत असाल की हे सोपं गणित कंत्राटदाराला कळत नाही का? त्याचं उत्तर असं आहे की नफा वाढवण्यासाठी कंत्राटदारांनी 265 ते 270 कामगारांऐवजी केवळ 120 कामगार ठेवले आहेत। त्यांच्या कामात त्रुटी असतील तर आपण दंड करू असं घासून गुळगुळीत झालेलं उत्तर अतिरिक्त मनपा आयुक्त चंदन पाटील यांनी दिलं। आउटकम बेस्ड आपला कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याला आपण नियमित साफसफाई करण्याबाबतचं कॉन्ट्रॅक्ट आहे, किती लेबर पुरवठा करायचा हा नाही आहे। तरी जर आपल्याला याच्यामध्ये कुठे सुद्धा त्याच्याकडनं आपण निष्काळजीपणा हा निदर्शनास येतो तर त्याच्यावरती आपण दंड नक्कीच आकारतो आणि आकारत आहोत। आपल्या हद्दीत स्वच्छता कायम राखणं हे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचं मूलभूत कर्तव्य आहे। मात्र स्वच्छतेसाठी नेमलेल्या कंत्राटदारावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलाच अंकुश न ठेवल्यानं आधीच प्रदूषणाच्या विळख्यात असलेलं चंद्रपूर शहर आणखीनच बकाल होत चाललंय। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।